आज आम्ही भोसरी विधानसभेतील प्रभाग क्रमांक 2 मध्ये उभा आहे। तसं बघायला गेलं तर सध्या आपण पाहतोय माझ्यासोबत रुपालीताई आल्हाट आहेत। सध्या या प्रभागात फिरतायत, नागरिकांपर्यंत जात आहेत, नागरिकांच्या गाठीभेटी घेत आहेत। त्या माझ्यासोबत आहेत, आपण त्यांच्याकडून प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत। ताई, तसं बघायला गेलं तर तुम्ही या प्रभागामध्ये प्रभाग क्रमांक 2 मध्ये नाही तर मुळशीपुरतं तुम्ही कामकाज पाहिलेले, नागरिकांचे अनेक प्रश्न घेऊन तुम्ही उपोषण केलेत। रस्त्याचा खड्ड्याचा विषय असेल, खरं तर ते हॉर्स रायडिंगचा जो मैदानाचा विषय असेल तो देखील त्यावेळेस तुम्ही उपोषण केलं। त्यावेळेस सध्या ते उपोषण करून ते नागरिकांना मिळून गेलं। तसं बघायला तर एक नवीन असा एक मुद्दा आहे, मुळशी भागामध्ये जे सरकारी हॉस्पिटल आहेत छोटे ते त्या ठिकाणी सध्या आता प्रत्येक प्रभागामध्ये सरकारी हॉस्पिटल उपलब्ध झालेत तुमच्या पाठपुराव्यामुळं। काय सांगाल? नमस्कार। खरं पाहायला गेलं तर प्रभागात काम करत असताना अनेक गोष्टींसाठी लढले आणि ते नागरिकांसाठी त्यांची कामं पूर्ण करून दिलेली आहेत। तसाच एक मोठा प्रश्न होता जो की नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित आहे, ते म्हणजे सरकारी हॉस्पिटल। आपल्या प्रभागामध्ये रिव्हर रेसिडेन्सीजवळ एक सरकारी हॉस्पिटलचं आरक्षण आहे, तर त्या आरक्षणासाठी आम्ही लढत आलेलो आहे। पण पालिकेची प्रशासनाची कुठलीही प्रोसेस त्याच्यावरती नाही आहे। तर आम्ही आयुक्तांना एक प्रकल्प त्यांच्यासमोर मांडला होता की प्रभागामध्ये ठिकठिकाणी OPD स्वरूपात सरकारी हॉस्पिटल व्हावे, जेणेकरून प्रत्येक भागामध्ये प्रत्येक नागरिक त्या सुविधा त्यांना मिळेल। तर त्याच माध्यमामधून आम्ही प्रभागामध्ये 10 ठिकाणी OPD केलेल्या आहेत ज्या सरकारी हॉस्पिटल आहेत। तर त्या OPDमध्ये नागरिकांना सर्व प्रकारच्या मेडिसिन असतील, सगळे प्रथम उपचार केंद्र आपण ज्याला म्हणतो ते तिथं उपलब्ध आहे। तिथे ॲडमिटची देखील सोय आहे, त्याच्यानंतर लॅब टेस्ट आहे। अशा अनेक सुविधा त्या ठिकाणी मिळत आहेत आणि नागरिक त्याच्यामुळे खुश आहेत। म्हणजे काम करत असताना प्रत्येक व्यक्तीचा विचार करून काम करत आहे। आणि हे आरक्षण जे आहे सरकारी हॉस्पिटलचं, तर ते आरक्षण जे आहे त्याच्यावरती वेगळाच काहीतरी प्रकार सुरू आहे। तर आता इलेक्शन झाल्यावरती आम्ही ते काढणारच आहोत। तर सध्या परिस्थितीमध्ये आता 10 ठिकाणी OPD झालेल्या आहेत, त्याच्यातल्या 4 ते 5 OPD सुरू आहेत आणि नागरिक त्या ठिकाणी उपचार घेत आहेत। खरं तर म्हणजे तुम्ही नागरिकांसाठी लढलात, नागरिकांनी सुद्धा आत्ता उभं राहण्याची वेळ आली तुमच्या पाठीची। म्हणजे तुम्ही नागरिकांसाठी उपोषण केलं, अनेक वेळा उपोषण केलं आहे। सध्या तुम्ही नागरिकांच्या गाठीभेटी घेत आहेत, नागरिकांच्या काय प्रतिक्रिया येतात बरं? नक्कीच नागरिक खूप आशेने आमच्याकडे बघत आहेत की ही व्यक्ती नक्कीच आमच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील असा त्यांच्या डोळ्यामध्ये विश्वास आहे। आणि नक्कीच येणाऱ्या काळामध्ये नागरिक आम्हाला त्यांची सेवा करण्याची संधी मतदान रूपी देणार आहेत आणि आम्ही त्यांची सेवा अशीच अविरत करत राहू, जेणेकरून जो नागरिकांचा आमच्यावरती विश्वास आहे तो आम्ही कधीही खोटा ठरून देणार नाही। समाजामध्ये नेहमीच कामं करत राहू। खरं तर म्हणजे अनेक वेळा तुमच्या माध्यमातून उपोषण केले, परंतु अनेक वेळा प्रभागामध्ये अनेक आरोग्य शिबिरं असतील असे देखील वेळोवेळी प्रभागात घेण्यात आलेत। नागरिकांच्या जे काही आरोग्यासाठी सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी अनेक वेळा शिबिरं घेतलीत, असे उपक्रम राबवलेत। काय सांगाल? नक्कीच आरक्षणांचा विषय असेल, रस्त्यांचा विषय असेल, याच्या व्यतिरिक्त नागरिकांच्या आरोग्याचा विचार करत अनेक ठिकाणी आरोग्य शिबिरं आयोजित केली, रक्तदान शिबिरं आयोजित केली आणि असे अनेक उपक्रम आपले नेहमीच सुरू असतात, ज्याचा नागरिकांनी 9 वर्ष अनुभव घेतलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये नागरिक आमच्या पाठीशी उभे राहतील। निश्चित वाटतं घड्याळ फुलेल मग आता? नक्कीच वातावरण एवढं छान आहे आमच्या प्रभागामध्ये, आमचा पॅनल नक्कीच विजयी होणार आहे। निश्चितच म्हणजे तुम्ही जे नागरिकांसाठी लढलात त्याच्यामुळे नागरिकसुद्धा विसरणार नाही, काय वाटतं तुम्हाला? नक्कीच नागरिकांची जी सेवा केलीत नागरिकांच्या ते मनामध्ये आहे आणि ते बोलून न दाखवता ते मतपेटीमध्ये दाखवतील असा विश्वास आहे। निश्चितच। खरं तसं बघायला गेलं तर आज आपण प्रभाग क्रमांक 2 मधून सध्या आता रुपालीताई आल्हाट ज्या आहेत त्या सध्या निवडणुकीच्या सामोरे जात आहेत। खरं तर तसं बघायला गेलं तर रुपाली आल्हाट यांनी देखील नागरिकांसाठी त्या लढल्यात, झगडल्यात, अनेक उपोषणं केली आहेत। त्यामुळे नागरिक देखील यांचा जो लढा आहे तो विसरणार नाही आहेत। निश्चितच येणाऱ्या जे काही 15 तारखेला जे काही मतदान होणार आहे त्या मतदान स्वरूपी मला आशीर्वाद स्वरूपी माझ्या घड्याळाच्या चिन्हावरती मतदान करतील आणि मला भरघोस असं मतदान करून मला विजयी करतील असा ठाम विश्वास सध्या आता रुपालीताई आल्हाट यांना आहे। त्यामुळे निश्चितच सध्या रुपालीताई आल्हाट प्रभाग क्रमांक 2 मधून जे आहे ते सध्या आघाडी घेताना सध्या आपल्याला पाहायला मिळून येत आहेत। नवमहाराष्ट्र नेटवर्कसाठी विकास चौधरी, पिंपरी चिंचवड, मोशी।